अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी माहिती बघणार आहोत, पण आपल्या जीवनात ती जर तुम्ही दररोज ती गोष्ट, ती सवय तुम्ही लावून घेतली ना, तर तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस हा मनासारखा जाईल. प्रत्येक दिवस बघा, एखाद्या दिवशी आपले कोणतेच कामं होत नाही. एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपले कोणतेच कामं होत नाही, सगळे कामं आपले अर्धवट राहतात किंवा प्रत्येक कामात आपल्याला अडचणी येत असतात आणि त्या दिवशी आपल्या तोंडातून सहज असं निघून जातं की आज सकाळी कोणाचं तोंड पाहिलं की माझ्या आज कोणतंच काम होत नाहीये. बघा, जेव्हा आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्या उठल्या आपल्या डोळ्यांसमोर ज्या काही गोष्टी येतात, जर सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, त्या गोष्टींचा प्रभाव आपल्यासोबत दिवसभर घडत असतो. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एखादी चांगली गोष्ट बघितली, देवांचं दर्शन घेतलं, आपल्या स्वामींचं दर्शन घेतलं, तर अर्थात आपला दिवस संपूर्ण चांगला जात असतो. पण त्याच दिवशी तुमच्या डोळ्यासमोर अशी एखादी निगेटिव्ह गोष्ट दिसली किंवा नकारात्मक गोष्ट तुम्हाला दिसली, तर त्याचाही परिणाम दिवसभर आपल्यासोबत होत असतो. म्हणजे दिवसाची सुरुवात ही कशी होते त्यावरून आपला सगळा संपूर्ण दिवस जात असतो. दिवसाची सुरुवात ही आनंदाने झाली तर संपूर्ण दिवस हा आनंदाचाच जातो, आणि दिवसाची सुरुवात जर ही भांडणाने झाली, कटकटीने झाली, तर संपूर्ण दिवससुद्धा आपला तसाच जात असतो. म्हणून आपल्याला दिवसाची सुरुवात ही चांगल्याच गोष्टींनी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर खूप डिप्रेशनमध्ये असाल, तुम्हाला कितीही कष्ट केले तरी तुम्हाला अपेक्षा एवढं फळ मिळत नाही. बघा, आपण आपल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी आपण भरपूर सेवा उपाय करतो, पण बघा काही काही छोटे छोटे असे उपाय असतात की ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. म्हणजे त्यांच्याकडे आपण पाहिजे तेवढं लक्ष देत नाही, पण बघा त्या उपायांचा किंवा त्या सेवांचा परिणाम आपल्यावर खूप प्रभाव करत असतो. म्हणून या ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला छोट्या जरी वाटत असल्या, पण त्यांची जर सवय आपण आपल्या जीवनात लावून घेतली तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळू लागतं, कष्टाला फळ मिळू लागतं. प्रत्येक दिवस हा आपल्याला मनासारखा जात असतो आणि बघा कोणत्याही कामामध्ये आपल्याला कधीही अडचणी येत नाही. बघा, तर ती गोष्ट म्हणजे कोणती, तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपल्या स्वामींचं दर्शन घ्या. कोणतीही गोष्ट बघायची नाही, सगळ्यात आधी देवघरात जायचं, दुरूनच स्वामींना मुजरा करायचा. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट सांगितलेली आहे. पण बघा, त्याआधी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही सकाळी उठता, झोपेतून तुम्ही जागे होता, तुम्ही डोळे उघडता, तेव्हा तुमच्या अंथरुणावरच बसून तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या तळ हातांचं दर्शन घ्यायचं आहे. बघा, तळ हातांचं दर्शन का घ्यायचं आहे, तर तळ हातामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा, माता सरस्वतीचा आणि भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा सगळ्यात आधी आपल्या तळ हातांचं दर्शन घ्यायचं आहे. बघा, जेव्हा आपण सकाळी उठतो, आजकालची सवय आपल्या सगळ्यांची अशी आहे की आपण सकाळी उठल्या उठल्या आधी मोबाईल बघत असतो. मोबाईलवर कोणी निगेटिव्ह गोष्टी आपल्याला पाठवत असतं, कोणी पॉझिटिव्ह पाठवतं. त्या गोष्टींचा विचार करून आपला संपूर्ण दिवससुद्धा तसाच जात असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या ही मोबाईल घेण्याची सवय ही खूप कमी करा. बघा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप फरक जाणवायला लागेल या गोष्टींचा. ही गोष्ट तुम्हाला खूप छोटीशी वाटेल, तुम्हाला वाटेल की हे काय आहे, याने काय होणार आहे, पण तुम्ही एकदा सुरू तर करून बघा. तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला लागेल आणि तुम्हाला ती एकदा सवय लागली ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये त्या सकारात्मक ऊर्जेचा परिणामसुद्धा तुम्हाला दिसू लागेल. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्या उठल्या डोळे उघडल्यावरच अंथरुणावरच बसून तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या तळ हातांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तळ हातांचं दर्शन घेतल्यावर तुम्हाला एक श्लोक म्हणायचा आहे. तो श्लोक आपण सगळ्यांनी ऐकलेला असेल. तो श्लोक असा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. असा हा श्लोक आहे. हा श्लोक आपण लहानपणापासून ऐकत आहोत. लहानपणापासून आपले आजी आजोबा म्हणा किंवा आपल्या शाळेतसुद्धा आपल्याला सांगितलं जायचं की आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या तळ हातांचं दर्शन घ्यावं आणि हा श्लोक म्हणावा. पण तेव्हा आपण या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नव्हतो, पण आज खऱ्या अर्थाने त्याची किंमत कळत आहे.
बघा, या गोष्टी जरी आपल्या छोट्या छोट्या वाटत असल्या ना, तरी या गोष्टींचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून या गोष्टींना छोट्या छोट्या गोष्टी समजू नका, पण बघा, तुम्ही जर त्याच गोष्टी पूर्ण श्रद्धेने केल्या ना, तरी ही सेवा जी काही आहे, हा जो काही उपाय आहे किंवा सेवा आहे, ही खूप छोटीशी आहे. काहीच वेळ लागणार नाही, 1 मिनिटं पण लागणार नाही तळ हाताचं दर्शन घेऊन हा श्लोक म्हणायला. पण बघा, जेव्हा या सेवेचा परिणाम तुम्हाला जेव्हा तुमच्या आयुष्यावर जाणवायला लागेल, तुम्हाला वाटायला लागेल की नाही, खरंच या श्लोकानेच फक्त खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. माझा प्रत्येक दिवस हा चांगलाच जात आहे, मला माझ्या कामामध्ये यश मिळत आहे, माझा प्रत्येक दिवस हा मनासारखा जात आहे, मला कोणत्याही कामामध्ये अडचणी येत नाही. तेव्हा तुम्ही स्वतः न चुकता तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हा श्लोक म्हणायला विसरणार नाही. बघा, सकाळी उठल्या उठल्या आपल्या सोबत जे काही घडतं त्याचाच परिणाम आपल्यासोबत दिवसभर होत असतो. म्हणून सकाळी आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचंच आहे. पण बघा, त्याआधी सकाळी उठल्या उठल्या अंथरुणावरच बसून सगळ्यात आधी आपल्याला आपल्या तळ हाताचं दर्शन घ्यायचं आहे आणि हा 2 ओळींचा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर आपले हात एकमेकांवर घासायचे. हा श्लोक म्हटल्यावर आपले हात एकमेकांवर घासायचे आणि हे दोन्ही हात आपल्या तोंडावरून आपल्याला फिरवायचे आहेत. बघा, या श्लोकाचा अर्थ असा होतो, हा श्लोक 2च ओळींचा आहे, पण या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगते. कराग्रे वसते लक्ष्मी, म्हणजे कर म्हणजे हात, हाताच्या अग्रभागी माता लक्ष्मीचा वास आहे. करमध्ये सरस्वती, कराच्या म्हणजे हाताच्या मध्यभागी सरस्वती, माता सरस्वतीचा वास आहे. आणि करमूले तू गोविंदा, हाताच्या मुळामध्ये हा भगवान विष्णूंचा वास आहे. म्हणून जेव्हा आपण माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान विष्णूंचे दर्शन सकाळी उठल्या उठल्या घेतो, तेव्हा आपला संपूर्ण दिवस हा आनंदात जात असतो. आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळू लागतं, कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडचणी येत नाही. आणि बघा, प्रत्येक दिवस हा आपला मनासारखा जात असतो. आपल्याला देवाने हे हात का दिले आहेत, तर कष्ट करण्यासाठी, आणि या हातून चांगलंच काम घडावं. दिवसभरात या हातून कधीही चुकीचं काम घडू नये. एक शुद्ध आणि सात्विक कार्यच या हातून घडलं पाहिजे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या नक्कीच आपल्या तळ हातांचं दर्शन घेऊन हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे. नक्की याची सुरुवात करून बघा, तुम्हाला परिणाम आपोआपच दिसू लागतील. बघा, माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. सरस्वती माता ही विद्या देणारी आहे. जेवढी माता लक्ष्मी गरजेची आहे, जेवढं आपल्याला धन गरजेचं आहे, धन कशामुळे येतं, विद्या असेल तरच. नाहीतर किती पण धन आलं, पण जर ते टिकवण्यासाठी आपल्याकडे विद्याच नसली, कितीही माता लक्ष्मी आपल्याकडे आली, कितीही धन आपल्याला मिळालं, पण जर ते कसं टिकवावं हेच आपल्याला माहीत नाही आहे, याचंच ज्ञान आपल्याला नसेल, तर ते धन कसं काय आपल्याकडे टिकणार आहे. म्हणून जेवढा पैसा महत्त्वाचा आहे, तेवढीच विद्यासुद्धा महत्त्वाची आहे. आणि बघा, भगवान विष्णू हे आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य देणारे आहेत. म्हणून या तिन्ही देवांचा वास असलेल्या आपल्या हाताचं दर्शन आपल्याला सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच बसून करायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्या तळ हाताकडे बघायचं, तळ हाताकडे बघून हा श्लोक म्हणायचा आहे. हे दोन्ही हात आपले एकमेकांवर घासायचे श्लोक म्हणून झाल्यावर, आणि त्यानंतर हे हात आपले तोंडावरून आपले फिरले पाहिजेत. अशा रीतीने तुम्हाला ही छोटीशी सेवा सकाळी उठल्या उठल्या करायची आहे. त्यानंतर देवघरात जायचं, स्वामींना दुरून मुजरा करायचा, स्वामींना सुद्धा प्रार्थना करायची की स्वामी, आजचा माझा दिवस हा माझ्या मनासारखा, माझ्या सगळी कामं पार पडू देत, माझी जी काही अडलेली कामं आहेत ती माझ्याकडनं तुम्हीच पूर्ण करून घ्या स्वामी, मला माझ्या कामामध्ये यश मिळू द्या, माझ्या कष्टाला फळ मिळू द्या, अशी स्वामींकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे. स्वामींना मुजरा करायचा आणि त्यानंतर आपल्या दिनचर्येला लागायचं. बघा, तर ही सकाळी उठल्या उठल्या साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे. नक्की तुम्ही सुरुवात करून बघा, तुम्हाला हळूहळू याचे परिणाम जाणवायला लागतील. आणि एकदा का तुम्हाला त्याचे परिणाम जाणवायला लागले की तुम्ही दररोज सकाळी न चुकता ही गोष्ट करायला विसरणार नाही. म्हणून आपला दिवस चांगला जावा, आपल्या मनासारखा जावा, आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला कधीच अडचणी येऊ नये, आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही यावं असं वाटत असेल तर दिवसाची सुरुवात अशा रीतीने करून बघा. प्रत्येक दिवस हा आनंदाचाच तुमचा जाणार आहे, त्यात काही शंका नाही. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.